नमस्कार फ्रेंड्स, मी आहे डॉक्टर सुबोध पुरोहित, चीफ कन्सल्टंट अँड सर्जन ऑफ दृष्टी आय केअर यवतमाळ. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहे लेन्सेसबद्दल. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतो की ऑपरेशन जे आपण सेंचुरियन फेको मशीनमध्ये आपण करतो दृष्टी आय केअरमध्ये, त्याच्यामध्ये बऱ्याचदा लेन्सेसच्या फार क्वालिटी असतात आणि कन्फ्युजन होतं की आपण कुठले लेन्सेस कोणाला यूज करायला पाहिजे. तर फ्रेंड्स, मी सांगू इच्छितो तुम्हाला की लेन्सेसमध्ये बरेच क्वालिटी असतात. एक असतात मोनोफोकल लेन्सेस, ज्याच्यामध्ये दूरचा नंबर निघून जातो, तुमचा जवळसाठी चष्मा लावा लागतो. एक असतो मल्टीफोकल लेन्सेस, ज्याच्यामध्ये दूरचा आणि जवळचे दोन्ही नंबर निघू शकतात, पण ते सगळ्यांना सुटेबल नसतात. एक असते इडॉफ लेन्सेस, म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस, ज्याच्यामध्ये दूरचा नंबर निघतो आणि इंटरमिजिएट डिस्टन्स तुम्हाला चांगला दिसते, म्हणजे टीव्हीचा अंतर आहे किंवा जवळचं लिहितो असतो पण ते अंतर आपल्याला चांगलं दिसते. आणि चौथे टाईप असतात टोरिक लेन्सेस. टोरिक लेन्सेस म्हणजे ज्या पेशंटला किंवा ज्या रुग्णांना जो चष्म्याचा नंबर जो सिलेंड्रिकल नंबर असतो, जसं -2, -3 सिलेंडर आहे, तर तो नंबर सुद्धा आपण लेन्सेसमध्ये इनकॉर्पोरेट करू शकतो. म्हणजे लेन्सेसमध्येच तो नंबर येऊन जातो आणि तो परत वरून चष्मा लावायची गरज नाही पडत. त्याला म्हणतात टोरिक लेन्सेस. पण मित्रांनो, मी हे सांगू इच्छितो तुम्हाला या व्हिडिओद्वारे की हे सगळे लेन्सेस सगळ्यांना सुटेबल असतात असं नाही आहे. कारण की मल्टीफोकल लेन्सेससाठी तुमच्या डोळ्यांची तपासणी करायची असते. जसं डोळ्यांची आपण ऑप्टिकल बायोमेट्री मशीन असते, त्याच्यामध्ये तपासणी करून आपण परत त्याला मेजरमेंट घेऊन नंतर आपल्याला माहिती पडते की या पेशंटला ती लेन्स सुटेबल आहे की नाही, आणि सुटेबल असेल तरच आपल्याला टाकता येते. धन्यवाद.